लाकडं काढतोय त्यातली. ही बघा भेंडी झालेत बघा भाजून. 2 सोमवार झाले. दुपारच्या नंतर लाईट जाते. ए चला घरी वागे शेरवा कुठे फिरता रे. चला या. वाग्या चला चला या घरात. हे वाघी वाघुली वाघुलीला आमच्या बघा गरमी व्हायला लागली. येऊन आता मातीत बसले. वाघी ऐकून पण न ऐकल्यासारखी करतात. पाण्याची गाडी आली. आता पहिला पाणी भरून घेतो. आलो आलो आज लवकर आले पाण्याची गाडी. सगळे ड्रम वगैरे आम्ही भरून घेतले. प्यायचं पाणी खाली करून घेतले. आज लवकर आली ना गाडी. कुठेतरी जायचं असेल बाहेर. ते बघा पाऊस गायब झाला. पाणी भरून झालं आणि आता पुन्हा बाहेर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. गेले 3 दिवस झाले पाऊस नाही आहे. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स असतात की ताई पाऊस पडतो आहे का. 3 दिवस झाले ना पाऊस नाही आपल्याकडे. गरमी व्हायला सुरुवात झालेली आहे. बियाणं सगळं लावलं होतं भाजीचं, सगळं रुजून आलेलं आहे. पण पाणी नाही, त्याच्यामुळे जरा सगळं कोमेजल्याचं झाले होते काल संध्याकाळी मग आम्ही झारीने पाणी घातलं. आणि आता कुणाच्या बाबा काहीतरी धडपडतात तिथे, ते काढतात. तिथे साईडला ना नेट लावायचं काम करतो असं म्हणतात. मी म्हटलं पाऊस नाही काय नाही, मी नेट लावून म्हटलं काय करणार. पण म्हटलं पाऊस पडेल तेव्हा मग घाई नको ना, त्याच्यामुळे बघायला नको किती लांब आहे तिकडे लावायची आहे ना पूर्ण. आज कुठे मुहूर्त काढला पण नेट लावायचा. हा तिकडनं तो प्लास्टिक पण हटवायचा आहे मला. मुहूर्त काढला नाही. कुठला प्लास्टिक? तो तो अंतरलाय तो का काय का आलं त्यात नाही, तो अंतरला तो काढायचाच आहे. तिथला खालचं मेलं असेल, दुसरीकडे टाकायला पाहिजे. तो त्याच्यावरती आहे ना, व्यवस्थित करून त्यातल्या काट्या म्हणजे लाकडं सुकले असतील ते काढून लाकडं इकडे आणून टाकली पाहिजे. काढून संपतील लाकडं पावसात, कधी पण पाऊस पडायला लागला. सगळी कामं आमची खोळंबून राहिले. तो सगळं व्यवस्थित आता करून घेऊ. आम्हाला झाडांना खत करायचं होतं, सगळ्या मोठ्या झाडांना खत करायचं आहे, पण पाऊस नाही, त्याच्यामुळे आम्ही थांबलेले आहोत. आता एव्हाने आमचं खत वगैरे करून झालं असतं ना. सगळं खोलून गेलं. हां सगळं स्टॉप झालेलं आहे. आता ही नेट पण आमची लावायची होती, पण पाऊस नाही म्हणून राहिलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी आता फायनली घेतलेले करायला. ते म्हटलं पाऊस पडेल तेव्हा पडेल, आपली कामं आपण करून घेऊया. आता पाऊस सुरू झाला पण नंतरला मग गोंधळ होईल ना, त्याच्यामुळे. हा पाऊस नाही म्हणून खोलतं का काय? प्लास्टिक का काढलं ते? लाकडं काढतोच त्यातली. एवढं सगळं झाकून ठेवलेलं. पाऊस नाही, ते ऊन आणि ते प्लास्टिक पण फाटून जाईल. पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडला म्हणून नांगरणी केली, पेरणी केली आणि पाऊस गायब झालेला आहे. शेतकऱ्यांना टेन्शन. पाणी साचलेलं तिथे.
तेच तर आहे ना, प्लास्टिक काढून टाकलं लाकडावरचं. व्यवस्थित राहील सगळं. जरा लाकडानं ऊन लागायला हवं. कधीपासून ती लाकडं बांधून ठेवलेत ना आपण, मे महिन्यापासून. आणि म्हणजे भिजतील त्याच्यामुळे. पाऊस आला 24-25 तारखेला, पाऊस एकदा दिवसात 2 वेळा पडला नाही, उगाच बांधून ठेवलेले. मग तेच तर म्हणून काढले आता ते. थोडीशी लाकडं आपल्या चुलीजवळ आणून आहे ना, मास थोडासा बनवून ठेवायचं आहे. जरा ऊन लागू दे त्याला, मुंग्या बिंग्या काय काय असतात आतमध्ये, त्याच्यामुळे सगळं काढले. पावसाने गोची केली, गोची सगळ्या कामाची. ते बघा, कोयता घेतला, कोयता नको आहे घ्यायचा ना हातामध्ये. तर कुणालचे बाबा आता इथे रानात गेले, वाघे आणि शेरू हे पण आहेत जोडीला. इथे समोरच आहे, समोरच्या साईडला तिकडे लाकडं आहेत पडलेली, त्यांनी मागेने तोडून ठेवलेले. ते फक्त जाऊन आहे ना आता आतमध्ये टाकतील, ते कंपाऊंडच्या आतमध्ये. असं सगळं झालेलं आहे. सगळ्या कामाचा गोंधळ झाला आहे हो. म्हणजे एवढी कामं पडलेली आहेत ना, पण काय करू शकत नाही आपण, असं सगळं झालेलं आहे. ह्या सगळ्या झाडांना आपल्याला खत पाणी करायचं आहे, पण पाऊस नाही, त्याच्यामुळे खत पण घालू शकत नाही. म्हणजे आपण झाडांना खत घातलं ना की पाऊस म्हणजे पाणी गरजेचं असतं, आणि त्याच्यामुळेच पावसामध्येच खत पाणी करतात झाडांना. सगळ्या झाडांना करायचं बाकी होतं. पाऊस चालू झाला असता तेव्हा सगळं आपलं काम आहे ना झालं असतं खत पाणी करायचं. पण ठीक आहे म्हटलं, थोडंसं लेट होईल, पण कामाला तर सुरुवाताने केलेली आहे. आमच्याकडे झालं आहे तर सुरू. अजून म्हटलं किती दिवस बसून राहणार ना, त्याच्यामुळे सुरुवात केलेली आहे. आता नेट पण बांधायची तिथे, म्हणजे पाऊस पडेल तेव्हा पडेल, आपली कामं आपण करून ठेवायची. खत आमचं थोडंसं ना आणायचं बाकी आहे. 1 गोणी आणलेली आहे आणि अजून दुसरं एक खत आणायचं बाकी आहे. त्यात आम्ही साधारण मला असं वाटतं की उद्या किंवा परवा जाऊन ते खत आणणार, आणि मग पावसाचा अंदाज घेऊन मग एक पावसाची सर पडली का नंतरला मग खत घालायला की नाही सुरुवात करायची. आता एवढी झाडं आहेत आपल्याकडे, जवळजवळ 40-50 झाडं आहेत आपल्या आड्यामध्ये. ती जरी तुम्हाला म्हणजे वाटत नसतील की एवढी झाडं आहेत म्हणून, पण भरपूर झाडं आहेत. लहान आहेत त्याच्यामुळे पटकन अशी दिसण्यात येत नाही. तर इतक्या झाडांचं आपल्याला खतपाणी करायचं आहे, आणि ते कसं एका दिवसात होणार नाही ते. त्याच्यामुळे करायला जरी रोजची आपण 4-4 झाडं जरी केली ना, तर एक 7-8 दिवसामध्ये हे काम आपल्याला होऊन जाईल खताचं. पण पावसाळ्यामध्ये खत झाडांना करणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे आता करायचं आहे. तर आज सकाळी उठल्याच कुणालच्या बाबाने सगळ्या कामाला की नाही सुरुवात केली. म्हणजे मला म्हणाले की आता अजून किती दिवस बसून राहायचं, बस झाला म्हटलं आराम, आता म्हटलं सुरुवात करूया. आणि त्याच्यामुळे त्यांनी मग सगळं ते लाकडांचं आणि काय त्यांचा म्हणजे चालू होतं त्यांचं बाहेर काम. मी आपले आले किचनमध्ये आणि किचनच्या कामाला म्हटलं सुरुवात केली. म्हटलं मी बाहेर राहिले तर सगळ्या कामाचा गोंधळ होईल, थोडीशी मदत केली मी, आणि मग मी आले किचनमध्ये. सगळ्यात आधी ते डाळ आणि तांदूळ आहे ना, म्हणजे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतले. स्वच्छ धुवून घेतलं आणि भिजत घातले इडलीच्या पिठासाठी. आणि आता चटणीची तयारी, म्हणजे कढीपत्त्याची चटणी आज मी बनवते. कढीपत्ता आपल्या बागेतला की नाही काढून ठेवला होता, स्वच्छ धुवून सुकून वगैरे झाला होता, आणि आज चटणी बनवायला घेतले. कढईमध्ये भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि शेंगदाणे, त्याच्यानंतर खरपूस असं मी भाजून घेतलं. म्हणजे तेलाचा अजिबात नाही वापर केला आहे, बिना तेलाची ही चटणी आहे. मध्येच बघा लाईट गेली होती, त्याच्यामुळे असा अंधार दिसतोय. शेंगदाणे लसूण भाजून झाले, त्याच्यानंतर कढीपत्ता, म्हणजे 2 वाट्या कढीपत्ता घेतला आहे, तो सुद्धा इथे खरपूस कढईमध्ये की नाही भाजून घेतला. त्याच्यानंतर सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 4-5 सुक्या मिरच्या, म्हणजे आपल्या चवीप्रमाणे. त्या पण अशा खरपूस अशा भाजून घेतल्या बिना तेलाच्या. अजिबात मी ह्या चटणीमध्ये तेलाचा नाही वापर केला आहे. आणि मला कशी उडदाची डाळ वगैरे फारशा अशा आवडत नाही चटणीमध्ये, त्याच्यामुळे ते पण मी ह्याच्यामध्ये घातलं नाही आहे. म्हणजे ज्या वस्तू मला आवडतात त्याच मी इथे घालून आता ही चटणी करते. आणि ही जी चटणी आहे ना, केसांसाठी खूप चांगली असते. म्हणजे कढीपत्ता जो आहे तो केसांसाठी खूप उपयोगी असतो, आणि अशी चटणी स्वरूपात खाल्ली ना की ती म्हणजे बरोबर ती खाल्ली जाते. मध्यंतरी ना मी कढीपत्त्याचा पाला सुकून त्याचं म्हणजे पावडर करून ठेवली होती, आणि 1 महिनाभर मी गरम पाण्यामध्ये टाकून सकाळची रोज प्यायचे, आणि खूप छान असा उपयोग पण त्याचा मला झाला होता. पण काय होतं की गरम पाण्यामध्ये कढीपत्त्याचं म्हणजे हे चूर्ण म्हणेन मी, टाकून ते प्यायचं, आणि थोडंसं मग कडवट आणि बेचव लागतं ना, त्याच्यामुळे आवडायचं नाही. पण कसं ते संपवलं मी. पण अशी चटणी बनवून ठेवली ना कढीपत्त्याची की ती बरोबर खाल्ली जाते जेवणासोबत, चवीला पण खूप छान लागते, आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते ना, त्याच्यामुळे अधूनमधून ही जी चटणी आहे ना ती बनवून ठेवते मी माझ्यासाठी. तर सगळं साहित्य इथे भाजून घेतलं, आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं मी, आणि भेंड्याची भाजी मला करायची होती ना, त्याच्यामुळे भेंडी पण इथे आता मी भाजत ठेवलेली आहेत. तोपर्यंत मिक्सरमध्ये सगळं साहित्य थंड करून घेतलं, आणि पटकन आता इथे मिक्सर बघा मी लावून घेतलेला आहे. त्यात थोडंसं मी चवीप्रमाणे मीठ पण घातलं,
मिक्सर लावताना मी काय करते की जास्त असं फिरवत नाही मिक्सर, म्हणजे 1 सेकंद फिरून थांबून मिक्सर की नाही फिरवते आणि मग चटणी आपली छान अशी सुटसुटीत पण होते आणि तेल सुटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तेल सुटत नाही, नाहीतर कढीपत्ता शेंगदाणे वगैरे बघा असतात ना त्याला तेल सुटतं आणि मग ती चटणी अशी गोळा गोळा होते. मग आता ही जी चटणी आहे ना भरपूर बघा चटणी आपली झाली आणि चांगली सुटसुटीत झालेली आहे बघा, आणि बिना तेलाची. इथे आपली भेंडी पण भाजून होत आहे, अजून चिकट आहेत बघा. हा सगळा चिकटपणा आहे ना तो कढईला आता चिपकेल आणि मग नंतरला भाजी आपली सुटसुटीत होईल. 1-2-3 मिनटं जातील अजून. चटणी ठेवते आता. आणि वाघ्या शेरू यांची नाटकं तुम्हाला मी दाखवते. दोघांनी हैराण केलं मला आज. ईश्वरा, ह्यांच्या मागं ह्या दोघांची नाटकं. एकाला दिलं आता खाऊ पिऊ घातलं. आज दोघांना जेवायचं नाही आहे. जेवण त्यांच्यासाठी बनवलं मग असे दिलं, अजिबात दोघांनी खाल्लं नाही, म्हणजे बघितलं पण नाही ढुंकून त्या जेवणाकडे. त्यांना ना गरमी होते. आता हे दही त्यात जरा पाणी घातलं आहे. बाबू खा बेटा, खावा बाबा, माझ्यावरती उपकार करा. वाघ्यानं खाल्ला आणि ह्याचं बाकी आहे अजून. जागेवर ना हलत पण नाहीत दोघंजणं. हां खावा. त्यांना असं ना वेगळं पाहिजे रोज, चटपटीत चांगलं. डाळ भात होता आणि चिकन मिक्स करून दिलं होतं, उकडलेली डाळ भात, ते नको झालं. आता हे दही मी ना रात्री लावलं होतं. सांडते बघ खाली, नीट खा. खपा कर सगळं. त्यांना आंघोळ पण घालायचे, म्हणजे जरा किचनचं काम आवरलं ना की ह्या दोघांना पहिला आंघोळ घालते. खा लवकर, फटाफट कर. तिकडे बघा काम चालू आहे अजून ह्या लोकांचं. लाकडांचं सगळं पूर्ण करून घेतलं. ढगाळ वातावरण. हे बघा थोडेसे सुकलेले लाकडं ना इथे ठेवले, चुलीच्या इथे कमी होती ना त्याच्यामुळे इथे आता भरून ठेवलेले. आणि आता ही नेट आहे ते लावायचं बाकी आहे, ते आता लावून घेतील. खपा करा पटापट. चटणी आधी बनवून घेतली, लाईट गेली असती. आज सोमवार आहे, माझ्या लक्षात नाही, त्याच्यामुळे पटपट केलं आधी चटणीचं. ही बघा भेंडी झालेत बघा भाजून. स्लो गॅसवरती ठेवले होते, म्हणजे ते हळूहळू कसं होतात, सुटसुटीत झाली ना. आता काय नाही, कांदा मिरची टाकून पटकन ही भाजी ना फोडणीला घालून घेते. भाजीच बनवायची बाकी राहिलेली आहे. इथे डाळ बनवली, म्हणजे जेवण सगळं करून झालं आहे माझं. ह्याच्यामध्ये भात आहे, बस एवढंच बाकी होतं. किचनचं आवरून घेतलं आधी आज. तर आता हा गॅस बंद करते. कांदा चिरायची पटकन ना, कांदा चिरून आता ही भाजी फोडणीला घालते. आज घालावं लागेल झाडांना पाणी. छोटं ते छोटे रोपं लावले त्या दिवशी, त्यांना गुलाबाच्या वगैरे रोप लावले ते. हां तेच. चटणी घे कढीपत्त्याची. हां चटणी घ्याय सांगते तर नको. चटणी बिटणी असले प्रकार आवडत नाही आमच्याकडे. कुठले दळलेत? तांदळाचे. चला बसून जरा पापड खाऊया. कच्चा आहे हवा या साईडला. खरोखर कच्चा खाणार? बस हां तेच. चला 12:15 वाजले दुपारचे. आणि आज आमच्याकडे लाईट आहे, पण ही जी लाईट आहे ना कधी पण जाईल. आज सोमवार आहे आणि सोमवारची आमच्याकडे लाईट नसते. पण आता हल्ली ना 2 सोमवार झाले दुपारच्या नंतर लाईट जाते. म्हणजे समजा ना 1-3च्या दरम्यान जाते लाईट आणि मग संध्याकाळी येते डायरेक्ट. त्याच्यामुळे थोडीशी घाई करून सगळं किचनचं काम आहे ना मी आवरून घेतलेलं आहे. आता कुणाला जेव्हा जेवायला बसले तर त्यांना जरा भात घेऊन देते. ते डायरेक्ट त्यांनी नाश्ता वगैरे नाही केला, डायरेक्ट जेवायलाच बसले. कुणाला आपला गेलेला आहे बाहेरचं सगळं काम आटपून ऑफिस करायला गेला तो आपल्या जुन्या घरामध्ये. असं आहे. आता मी काय करणार आहे, थोडंसं जरा किचन आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाहेरचं थोडंसं काम बाकी आहे आपलं ते करून घेते. तिकडच्या घरात जायचं आहे, तिकडे पण थोडंसं झाडलोट वगैरे बाकी आहे आज, ते करायचं आहे. शेरूशी बोलतात कुणाच्या घरात. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते, कारण पुढे हे करून काय उपयोग नाही, कारण लाईट जाणार आहे आमच्याकडे.
व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.